प्रस्तावना. बिल्ड डोंट टॉक हे पुस्तक आपल्याला आयुष्यात खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी शिकवते, ज्या शाळा किंवा कॉलेजमध्ये सहसा शिकवल्या जात नाहीत. आपण लहानपणापासून परीक्षा, गुण, डिग्री आणि नोकरी यांवर लक्ष केंद्रित करायला शिकतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ज्या कौशल्यांची गरज असते, जसे की पैसा कसा हाताळायचा, लोकांशी कसे बोलायचे, अपयश कसे स्वीकारायचे, स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा, या गोष्टींबद्दल आपल्याला फारसे मार्गदर्शन मिळत नाही. राज शमानी या पुस्तकातून एक साधा पण प्रभावी संदेश देतात. फक्त बोलत बसण्यापेक्षा काहीतरी निर्माण करा. कल्पना, चर्चा आणि योजना यांना मर्यादा असतात, कृतीला नाही. जे लोक सतत कृती करत राहतात तेच आयुष्यात पुढे जातात. हे पुस्तक वाचकाला विचारांमधून बाहेर काढून कृतीकडे नेण्यासाठी लिहिलेले आहे. शिक्षण आणि शिकण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी. पुस्तकाची सुरुवात शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न विचारून होते. लेखक सांगतात की सध्याची शिक्षण पद्धती सर्वांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करते. जो विद्यार्थी अभ्यासात चांगला आहे तो हुशार आणि जो नाही तो कमी बुद्धिमान अशी लेबले लावली जातात. पण प्रत्यक्षात प्रत्येक माणूस वेगळ्या पद्धतीने शिकतो. काही लोक करून शिकतात, काही ऐकून, काही पाहून. पण शाळा ही विविधता स्वीकारत नाही. त्यामुळे अनेक लोक लहानपणापासूनच स्वतःला मी कशातच चांगला नाही असे मानू लागतात. लेखक स्पष्ट करतात की बुद्धिमत्ता म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर समस्या सोडवण्याची क्षमता, शिकण्याची तयारी आणि कृती करण्याचे धैर्य हे खरे महत्त्वाचे आहे. पुस्तक आपल्याला हेही शिकवते की शिकताना चुका होणे ही वाईट गोष्ट नाही. उलट चुका हाच खरा शिक्षक आहे. जो माणूस मूर्ख वाटण्याच्या भीतीने काहीच नवीन करत नाही, तो कधीच प्रगती करू शकत नाही. बोलण्यापेक्षा कृती का महत्त्वाची आहे? बिल्ड डोंट टॉक या नावामागील मूळ विचार म्हणजे कृतीला प्राधान्य देणे. लेखक सांगतात की खूप लोक आपल्या स्वप्नांबद्दल, कल्पनांबद्दल आणि भविष्यात काय करणार आहेत याबद्दल सतत बोलत असतात, पण प्रत्यक्षात पहिलं पाऊल उचलायला ते घाबरतात. बोलण्यामुळे आपल्याला खोटी समाधानाची भावना मिळते, जणू काही आपण काहीतरी साध्य केले आहे. पण वास्तवात काहीच बदलत नाही. आत्मविश्वास हा विचार करून येत नाही, तर तो काम केल्याने तयार होतो. जेव्हा आपण काहीतरी बनवतो तेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास वाटू लागतो. लेखक अपयशाबद्दल वेगळीच दृष्टी देतात. अपयश म्हणजे शेवट नाही, तर शिकण्याची सुरुवात आहे. जो माणूस मूर्ख वाटण्याच्या भीतीने काहीच नवीन करत नाही, तो कधीच प्रगती करू शकत नाही. कौशल्य निर्मिती आणि स्वतःची किंमत वाढवणे. पुस्तकात कौशल्यांवर विशेष भर दिला आहे. लेखक म्हणतात की आजच्या काळात तुमची पदवी नव्हे, तर तुमची कौशल्य तुम्हाला पुढे नेतात. जर तुमच्याकडे असे कौशल्य असेल जे इतर लोकांसाठी उपयोगी आहे, तर तुम्हाला संधींची कमतरता भासणार नाही. लेखक सुचवतात की एका वेळी एका कौशल्यावर लक्ष केंद्रित करा. अनेक गोष्टी अर्धवट शिकण्यापेक्षा एक गोष्ट नीट शिका. जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात चांगले होता, तेव्हा त्या एकाच कौशल्यातून अनेक मार्गांनी उत्पन्न मिळवता येते. हे पुस्तक सतत शिकण्याचे महत्त्वही अधोरेखित करते. जग झपाट्याने बदलत आहे. जे लोक स्वतःला अपडेट ठेवत नाहीत ते मागे पडतात. दररोज थोडी प्रगती केली तरी ती कालांतराने मोठ्या यशात बदलते. व्यवसाय आणि उद्योजकतेची वास्तववादी बाजू. पुस्तकाचा मोठा भाग व्यवसाय आणि उद्योजकतेवर आहे, पण अतिशय वास्तववादी पद्धतीने. लेखक सांगतात की व्यवसाय म्हणजे फक्त पैसा आणि स्वातंत्र्य नाही, तर तो जबाबदारी, समस्या आणि सातत्याची परीक्षा आहे. यशस्वी व्यवसायाची सुरुवात लोकांच्या समस्यांपासून होते. जेव्हा तुम्ही लोकांची खरी गरज ओळखता आणि त्यासाठी उपाय तयार करता, तेव्हा व्यवसाय वाढतो. परिपूर्ण योजना तयार होईपर्यंत थांबण्याऐवजी लवकर सुरुवात करा, चुकांमधून शिका आणि सुधारणा करा, हा लेखकाचा सल्ला आहे. पुस्तकात कंटेंटच्या महत्त्वावरही चर्चा आहे. प्रामाणिकपणे ज्ञान आणि अनुभव शेअर केल्याने लोकांचा विश्वास मिळतो. हाच विश्वास पुढे संधी आणि व्यवसाय निर्माण करतो. पैसा, संपत्ती आणि आर्थिक विचार. पैशाबद्दल बोलताना लेखक सांगतात की फक्त पगारावर अवलंबून राहणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे. खरी संपत्ती तेव्हा तयार होते जेव्हा तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करायला लागतात. पैसे कसे खर्च करायचे, कसे वाचवायचे, कसे गुंतवायचे हे शिकणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीमंत होणे म्हणजे फक्त जास्त कमवणे नाही, तर समजूतदार निर्णय घेणे आहे. पैसा हा मूल्य निर्माण करणाऱ्यांकडेच जातो, हे पुस्तक पुन्हा पुन्हा अधोरेखित करते. मानसिकता, सातत्य आणि वाढ. या पुस्तकाचा कणा म्हणजे मानसिकता. लेखक सांगतात की आरामाच्या क्षेत्रात राहणे हा विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जोपर्यंत आपण स्वतःला आव्हान देत नाही, तोपर्यंत प्रगती होत नाही. लोक अपयशापेक्षा लोक काय म्हणतील याला जास्त घाबरतात, पण वास्तवात बहुतेक लोक स्वतःच्या आयुष्यात इतके गुंतलेले असतात की ते आपल्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे भीती बाजूला ठेवून कृती करणे गरजेचे आहे.
प्रतिभेपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे आहे. दररोज थोडेसे काम दीर्घकाळात असामान्य परिणाम देते. जे लोक लवकर हार मानतात त्यांना स्वतःची खरी क्षमता कधीच कळत नाही. नाती आणि नेटवर्किंग. लेखक नात्यांना देखील बांधणीच्याच भागात मानतात. नेटवर्किंग म्हणजे फक्त उपयोगासाठी लोकांना भेटणे नव्हे, तर आधी आपण इतरांसाठी काय करू शकतो हे पाहणे आहे. जेव्हा तुम्ही मूल्य देता तेव्हा योग्य वेळी तुम्हालाही मदत मिळते. यशस्वी लोक एकटे नसतात. त्यांच्या आजूबाजूला असे लोक असतात जे त्यांना मार्गदर्शन करतात, संधी देतात आणि पाठिंबा देतात. त्यामुळे विश्वास, प्रामाणिकपणा आणि सहकार्य यावर आधारित नाती तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. वारसा आणि आयुष्याचा अर्थ. पुस्तकाच्या शेवटी लेखक वारसा या संकल्पनेवर बोलतात. वारसा म्हणजे फक्त नाव किंवा संपत्ती नव्हे, तर आपण लोकांच्या आयुष्यावर केलेला प्रभाव. हा प्रभाव अचानक तयार होत नाही, तर रोजच्या छोट्या कृतींमधून तयार होतो. जे लोक शांतपणे, सातत्याने काहीतरी निर्माण करत राहतात, तेच दीर्घकाळ लक्षात राहतात. मोठ्या घोषणा करण्यापेक्षा शांतपणे काम करणे अधिक प्रभावी ठरते. निष्कर्ष. बिल्ड डोंट टॉक हे केवळ प्रेरणादायी पुस्तक नाही, तर जीवनासाठीचे व्यावहारिक मार्गदर्शन आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवते की विचार आणि बोलणे यांना मर्यादा आहेत, पण कृती अमर्याद आहे. हे आपल्याला शिक्षण, काम, पैसा, नाती आणि स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलायला लावते. याचा मुख्य संदेश स्पष्ट आहे. भीती बाजूला ठेवा, शिकायला सुरुवात करा, चुका करा, सुधारणा करा आणि सातत्याने काहीतरी निर्माण करत राहा. जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा तुमचे कामच तुमच्या वतीने बोलेल.